Hello friends, today we are going to discuss with new point. In our chapter, page number 10, there is some information given in a broad paragraph, and this paragraph can giving the name Know the Scientist. In that paragraph, R.H. Whittaker in 1969 proposed the five kingdom system of a classification, and they can give the five kingdoms such as the kingdom Monera, kingdom Protista, kingdom Plantae, kingdom Fungi, kingdom Animalia. Then Carl Linnaeus, who is a father of biology, की त्यांना आपण बायोलॉजीचा फादर म्हणू शकता किंवा फादर ऑफ बॉटनी म्हणतात. Carl Linnaeus is a father of biology, or Carl Linnaeus is a father of botany. Then the silent features of kingdom Monera, and in that point given there are given five kingdoms by one, such as kingdom Monera, kingdom Protista, kingdom Plantae, kingdom Fungi, kingdom Animalia. परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारतात तर किंगडम मोनेराचे सायलेंट फीचर्स कुठले, विचार द एक्झाम्पल्स ऑफ किंगडम मोनेरा, किंवा असेच प्रश्न असतात किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटे, किंगडम फंजाय आणि किंगडम ॲनिमालियाशी रिलेटेड. किंगडम मोनेरा जर तुम्ही बघायला गेला हा सगळ्यात पहिला किंगडम आहे, आणि ह्या किंगडम मोनेरामध्ये पहिलं फीचर आहे त्याचं दीज आर दी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड प्रोकॅरियोटिक. महत्त्वाचे शब्द लिहिले तरी चालतील. दिस किंगडम कंटेनिंग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. प्रोकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर म्हणजे काय? युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल्ड, एक पेशीय. विच ऑर्गॅनिझम कंटेन सिंगल सेल कॉल्ड ॲज अ युनिसेल्युलर. प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे काय? सेलमध्ये जे न्यूक्लियस असतं, केंद्रक, जसं की आपल्या शरीरामध्ये मेंदू आहे तसं प्रत्येक पेशींमध्ये केंद्रक असतं की जे सेलला कंट्रोल करायचं काम करतं. तो न्यूक्लियस कसा असतो तर त्या न्यूक्लियसला डेफिनाइट मेम्ब्रेन नसते, त्याला आपण काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ॲब्सेंट इन अ विच टाईप ऑफ अ सेल सच अ सेल्स आर कॉल्ड ॲज अ प्रोकॅरियोटिक सेल. ज्या पेशींना पेशी भित्तिका न्यूक्लियसमधील म्हणजे थोडक्यात न्यूक्लियस म्हणजेच केंद्रकाला आवरण नसतं त्याला आपण काय म्हणू? प्रोकॅरियोटिक सेल. देन दीज आर दी ओमनी प्रेझेंट ऑर्गॅनिझम. ओमनी प्रेझेंट म्हणजे सगळीकडे सापडणारा ऑर्गॅनिझम आहे. ओमनी प्रेझेंट, दे कॅन प्रेझेंट एव्हरीवेअर मीन्स ओमनी प्रेझेंट. बघा, दे कॅन फाउंड इन ऑल द टाइप्स ऑफ द एन्व्हायरमेंट which are not generally inhabited by other living beings. एकाच ठिकाणी कुठेतरी मिळतील असं नाही. ओमनी प्रेझेंट म्हणजे दे कॅन प्रेझेंट्स एव्हरीवेअर. पहिलं फीचर सांगितलं युनिसेल्युलर, सेकंड प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन, ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंटचा अर्थ सांगितला मी, दे कॅन फाउंड एव्हरीवेअर, सगळीकडे सापडतं. देन ह्याच्यामध्ये त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन कसा आहे, कशा पद्धतीनं ते जगतात, न्यूट्रिशन म्हणजे काय खातात, तर दे आर फोटो ॲटोट्रॉफ्स ऑर किमो ॲटोट्रॉफ्स. फोटो ॲटोट्रॉफ्स म्हणजे काय तर प्रकाशावर अवलंबून असणारे आणि प्रकाशामध्ये आपलं अन्न तयार करणारे त्यांना आपण काय म्हणू? फोटो ॲटोट्रॉफ्स. आणि जे केमिकल्स म्हणजे एका प्रकाराचं दुसऱ्या प्रकारामध्ये वर्गीकरण करतात त्याला आपण काय म्हणू शकतो? किमो ॲटोट्रॉफ्स म्हणू शकतो. बट दे आर हेट्रोट्रॉफिक इन नेचर. हेट्रोट्रॉफिक म्हणजे एकाच प्रकारचं अन्न खातात असं नाही. दे कॅन ईट एव्हरी टाईप्स ऑफ द फूड मटेरियल, सो इट इज कॉल्ड ॲज अ हेट्रोट्रॉफिक. होमोट्रॉफिक म्हणजे एकाच प्रकारचं. देन इथं सांगितले दे इज ऑर्गॅनिझम डू नॉट हॅव वेल डेफिनाइट न्यूक्लियस. म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे न्यूक्लियस जो असतो त्या न्यूक्लियसला डेफिनाइट असा आकार नसतो. त्याच्यामध्ये DNA जो असणार आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतं? जेनेटिक मटेरियल असतं. आता ते जेनेटिक मटेरियल कसं असतं
तर त्या जेनेटिक मटेरियल दोन प्रकारचं असतात. न्यूक्लियसमध्ये असतं ते न्यूक्लिक ॲसिड, त्याला आपण जेनेटिक मटेरियलसुद्धा म्हणतो. दे आर ऑल्सो टू टाईप्स. नंबर 1 DNA अँड सेकंड वन RNA. DNA एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्टँडर्ड. DNA अस्तित्वात असतो आणि तो डबल स्टँडर्ड असतो. पण कसा असतो, सर्क्युलर शेपमध्ये असतो आणि एकच क्रोमोसोम असतो, त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओइड म्हणतो. महत्त्वाचं फीचर, युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक, ओमनीप्रेझेंट, दे हॅविंग अ मोड ऑफ न्यूट्रिशन दॅट इज अ फोटोॲटोट्रॉफ्स अँड किमोॲटोट्रॉफ्स. न्यूक्लियस इज नॉट डेव्हलप्ड. हे लिहू शकता तुम्ही. DNA कंटेन डबल स्टँडर्ड सर्क्युलर कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड. स्मॉल सर्क्युलर molecule of a DNA. Extra chromosomal part of the DNA called as a plasmid. प्लाझमिड एक महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये, तोही घ्या. मी एका मुलाचं पुस्तक घेतले, त्याने अंडरलाईन, त्याला कळेल असं केलेलं आहे, त्यामुळे ह्या अंडरलाईन मी केलेलं नाही आहे टेक्स्टबुकमध्ये. देन सेल वॉल कशापासून बनते, आता सेल आहे त्या ऑर्गॅनिझम बनतो कशापासून, सेलपासून. सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. पेशींपासून बनणार आहे सगळं. म्हणजे group of cell called as a tissue, group of tissue is called as a organ, group of organ is called as a system, group of system is called as a body. म्हणजे मानवी शरीराचा जर तुम्ही विचार केला तर मानवी शरीर हे पेशींपासून बनलेलं आहे. मग काय होतात, आपलं शरीर जे आहे ते अनेक पेशींपासून बनलेलं आहे. अनेक पेशी एकत्र आल्या की त्याचा टिश्यू तयार झाला आहे. त्या टिश्यूपासून काय डेव्हलप झालं आहे, तर आपल्या शरीरातले अवयव तयार झालेत, ऑर्गन म्हणतो आपण त्याला. आणि त्या अनेक अवयवांपासून आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम तयार झाली. उदाहरण द्यायचं झालं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग त्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काय येतं, तर तुम्हाला माहीत आहे, इसोफॅगस असेल, स्टमक असेल, स्मॉल इंटेस्टाईन असेल, लार्ज इंटेस्टाईन असेल, तर हे सगळंच्या सगळं जे आहे ते सिस्टीममध्ये मोडतं. पण हे सेपरेटली तुम्ही त्याचा विचार केला तर काय म्हणाल त्याला, ऑर्गन. ऑर्गन कशापासून तयार झालं, टिश्यूपासून. टिश्यू कशाला म्हणतो आपण, अनेक पेशी एकत्र आले की काय, तर ग्रुप ऑफ सेलला काय म्हणतो आपण, टिश्यू म्हणतो. तर आता आपल्या त्या मोनेरामधले ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांची सेलवॉल कशापासून बनलेली आहे, तर एका केमिकल मटेरियलपासून बनलेले आहे, त्याला आपण म्युरिनसुद्धा म्हणतो, किंवा इट इज मेड अप ऑफ पेप्टिडिओग्लायकेन विच इज अ पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड. पेप्टिडिओग्लायकेन शुगरपासून आणि अमायनो ॲसिड्स. ह्याचे तुम्ही काय लिहाल, एक 4-5 पॉईंट. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोटिक, ओमनीप्रेझेंट. ओमनीप्रेझेंटचा अर्थ दे कॅन फाउंड एव्हरीवेअर. सेल वॉल इज नॉट डेव्हलप्ड. पुढे सांगू शकता मोड ऑफ न्यूट्रिशन त्याचा कसा आहे, फोटोॲटोट्रॉफ्स किंवा किमोॲटोट्रॉफ्स. DNA असतो प्रेझेंट, पण कसा असतो, सिंगल स्टँडर्ड सर्क्युलर DNA प्रेझेंट असतो, कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड. आणि एक्स्ट्रा क्रोमोसोमल पार्ट ऑफ अ DNA इज कॉल्ड ॲज अ प्लाझमिड. Cell wall is made up of peptidoglycan. These are all about the related to the kingdom Monera. आता अजून किंगडम मोनेरामध्ये काय काय सापडतं आपल्याला, तर त्याच्या ऑर्गॅनिलीज आहेत. जसं की आपलं शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये कसं किडनी असेल, हार्ट असेल, अजून काय ब्रेन आहे, असे वेगवेगळे बॉडी पार्ट्स आहेत. तसेच त्या किंगडम मोनेराच्या बॉडीमध्ये विच आर दी मेम्ब्रेन बाउंड्स ऑर्गॅनिली, कोणकोणते अवयव असतील, तर मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल. हे सगळेच्या सगळे मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे मोस्टली जे प्रेझेंट असतात ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असतात. आणि मोनेरामध्ये हे सगळे ॲब्सेंट आहेत, लक्षात घ्या. मोनेरा, क्लोरोप्लास्ट, ER आर दी ॲब्सेंट. रायबोसोम्स आर स्मॉल बट विच कंटेन 70S टाईप ऑफ द रायबोसोम. 2 प्रकारचे रायबोसोमचे प्रकार आहेत, 70S आणि 80S. तर 70S रायबोसोम जो असतो तो मोस्टली प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतो आणि 80S असतो तो यूकॅरियोटिक सेल्समध्ये असतो. किंगडम मोनेरामध्ये रिप्रोडक्शन जर बघायला गेला तुम्ही तर ते होतं 2 पद्धतीनं. एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ बायनरी फिजन ऑर अ बडिंग. बायनरी फिजन म्हणजे एकाचे 2 प्रकार तयार होतात आणि ईस्ट, जसं की बायनरी फिजन अमिबामध्ये किंवा बडिंग आपण ईस्टमध्ये बघितलं आहे, त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतात की ज्याच्यामध्ये सेक्शुअल ऑर्गन्स जे आहे ते पार्टिसिपेट करत नाहीत. देन सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय कंजुगेशन मेथड. कंजुगेशन होतं म्हणजे काय, त्याचे मेल आणि फिमेल गॅमेट जे असतात
ते युनाईट होतात आणि त्याच्यापासून सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. देन मॉर्फोलॉजिकली बॅक्टेरिया, एक्झाम्पल त्याचे कुठले आहेत? जर तुम्ही किंगडम मोनेरा सांगायला गेला तर किंगडम मोनेरामध्ये 2 एक्झाम्पल्स येतात. एक आहे आर्चीबॅक्टेरिया आणि सेकंड आहे यू बॅक्टेरिया. थोडक्यात बॅक्टेरिया इज द एक्झाम्पल ऑफ किंगडम मोनेरा. तुम्ही इन शॉर्ट सांगू शकता फॉर एक्झाम्पल किंगडम मोनेराचं बॅक्टेरिया. दिस बॅक्टेरिया आर दी आर्चीबॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया. आता आर्चीबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया काय आहे ते आपण पुढे बघू, पण इथं थोडक्यात तुम्हाला एक प्रकार सांगायचे आहेत मला. बॅक्टेरियाचे प्रकार आहेत. कुठले कुठले प्रकार आहेत? तर बॅक्टेरिया जे आहेत जर गोलाकार असतील तर त्याला आपण कोकस म्हणतो. इफ बॅक्टेरिया आर दी स्पेरिकल कॉल्ड ॲज अ कोकस, सिंग्युलर त्याला कोकाय म्हणतात, COCCI. आणि प्लुरलमध्ये सिंग्युलरमध्ये कोकस म्हणतात. जर बॅक्टेरियाचा आकार रॉड शेप्ड असेल, रॉड शेप्ड म्हणजे काय म्हणता येईल मराठीमध्ये, पाईप लाईक किंवा ट्यूब लाईक असेल, रॉड मराठीमध्ये आकार तुम्हाला काढून दाखवला असता, तर त्या रॉड शेप्ड आकारामध्ये जर बॅक्टेरिया असेल तर त्याला बॅसिलाय म्हणतात. प्लुरलमध्ये बॅसिलाय आणि सिंग्युलरमध्ये बॅसिलस. जर बॅक्टेरियाचा आकार कॉमा शेप्ड असेल किंवा किडनीच्या आकारामध्ये असेल तर त्याला व्हायब्रिओ म्हणतात. आणि जर बॅक्टेरियाचा आकार स्प्रिंग लाईक असेल तर त्याला स्पायरुलम म्हणतात. बॅक्टेरियाचे 4 प्रकार आहेत. स्पेरिकल असेल तर, गोलाकार असेल तर कोका, रॉड शेप्ड असेल तर बॅसिलाय, कॉमा शेप्ड किंवा किडनी शेप्ड असेल तर व्हायब्रिओ, आणि स्प्रिंग लाईक किंवा स्पायरल लाईक असेल तर त्याला आपण म्हणतो स्पायरुलम. दिस इज ऑल अबाउट दी किंगडम मोनेरा. देन आर्चीबॅक्टेरिया म्हणजे काय? तर आर्चीबॅक्टेरियामध्ये सुद्धा हे बॅक्टेरिया जे असतात ते एक्स्ट्रीमोफिलस असतात, म्हणजे एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये सापडतात, जास्त टेम्परेचर असलेल्या भागामध्ये. दे हॅव अ व्हरायटी ऑफ प्लेसेस, वॉल्कॅनिक क्रिएटर्स टू साल्टी लेक्स. म्हणजे काय? खाऱ्या पाण्यामध्ये जिथं व्हॉल्कॅनिक क्रिएटर्स असतात, म्हणजे नॅचरल डिझास्टर्स येतात तिथं सुद्धा सापडतात. हॉट स्प्रिंगमध्ये, उष्णतेमध्ये, गरमीमध्ये सापडतात. दे हॅव ॲबिलिटी टू स्टँड और दे हॅव अ कॅपॅसिटी टू सर्वाइव्ह टू व्हेरी सर्व कंडिशन. खूप जास्त टेम्परेचर असेल, त्याच्या फेवरेबल कंडिशन जरी नसेल तर ते बॅक्टेरिया सर्वाइव्ह करतात, म्हणून त्याला आपण आर्ची बॅक्टेरिया म्हणतो. आर्ची मीन्स फॉल्स बॅक्टेरिया आहेत. आणि त्याचे एक्झाम्पल जे आहेत ते कुठले आहेत? थोडक्यात जर ते खाऱ्या पाण्यामध्ये सापडले तर त्याला हॅलोफाईल्स म्हणतात, आणि खूप जास्त टेम्परेचरमध्ये सापडले तर त्याला थर्मोफाईल्स म्हणतात. एक्झाम्पल आहे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. आणि ते मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया थोडक्यात बायोगॅसमध्ये जो सापडतो बॅक्टेरिया, त्या बॅक्टेरियाला आपण काय म्हणू शकतो? आर्ची बॅक्टेरिया म्हणू शकतो किंवा मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया, जे काऊज आणि बफेलोच्या रुमिंट्समध्ये सापडतात, गटमध्ये. आता इथं आकार दाखवलेत बघा. स्पेरिकल आकार असेल तर कोकस, प्लुरलमध्ये कोकोबॅसिलाय म्हटलं आहे, म्हणजे थोडक्यात रॉड शेप्ड आलं आहे, रॉड शेप्ड बॅसिलाय. आणि व्हायब्रिओ, कॉमा शेप्ड असेल तर व्हायब्रिओ म्हणतात. आणि इथं स्पायरुलममध्ये दाखवले स्प्रिंग लाईक. थोडक्यात हे 4च प्रकार आहेत, पण इथे एक्स्ट्रा दिलेले आहेत. कुठले? कोकाय, बॅसिलाय, व्हायब्रिओ आणि स्पिरुलम. ते त्यातले सब टाईप्स आहेत बाकीचे. देन यू बॅक्टेरिया काय करतात? तर यू बॅक्टेरिया म्हणजे यू मीन्स ट्रू, बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरिया. त्याची सेल वॉल पेप्टिडिओग्लायकेनपासून पण ते ॲटोट्रॉफिक आणि हेट्रोट्रॉफिक असतात. एक्झाम्पल आहे त्याचं क्लोरोबियम आणि क्रोमॅटिडियम. क्लोरोबियम जे आहे ते ग्रीन सल्फर बॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला, फोटोसिंथेसिसमध्ये पार्टिसिपेट करतात. आणि क्रोमॅटिडियम जे आहे ते किमोसिंथेटिकमध्ये काम करतात, आणि ते सुद्धा सल्फर बॅक्टेरिया आहेत. मल्टीसेल्युलर फिलामेंटस बॉडी असते. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी पासून कॅरोटीन, झॅन्थोफिल्स हे फोटोसिंथेटिक पिगमेंट जे आहेत ते फोटोसिंथेटिक पिगमेंट्स जे आहेत ते स्टोअर करण्यामध्ये ह्यांचा रोल महत्त्वाचा आहे. आणि एक्झाम्पल आहे ॲझोटोबॅक्टेरिया, स्ट्रेप्टोमायसिटीस, लॅक्टोबॅसिलाय दुधामध्ये असतात. ॲझोटोबॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. स्ट्रेप्टोमायसिटीस जे असतात ते फंजाईमध्ये असतात, अँटीबायोटिक म्हणून काम करतात. आणि हे सगळ्यात महत्त्वाचे किंवा खूप छान बॅक्टेरिया आहेत. आणि हे काही बॅक्टेरिया असे असतात की डिसीज कॉज करतात. ते कुठले डिसीज कॉज करतात? टायफॉईड असेल, क्लोरेला असेल, ट्युबरक्युलोसिस असेल, टेंडन्स असेल, एट्सेट्रा. आणि इथं डायग्राम जी दिलेली आपली ती कशाची आहे? सायनोबॅक्टेरियमची आहे, नॉस्टॉकची. आर्ची बॅक्टेरिया दे कॅन स्टोअर दी नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणून काम करतात. नॉस्टॉक बॉल्स असतात. भुईमुगाच्या शेंगांमध्ये आपल्याला मोस्टली नूडल्स असतात, किंवा सोयाबीन, लेग्युमिनस प्लांटमध्ये माती चिटकलेली दिसते मुळांशी,
तर ते बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशनचंच काम करत असतात. तर आज आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण नवीन किंगडम सहित भेटू. वी हॅव टू स्टॉप हिअर. थँक्यू.